मग तिला मरताने रोग झाला. म्हातारी वय झालं. वय झाल्याच्या नंतर तिला आजार झाला. पोरं घरी गेले. दोघांचंही लग्न झालं. आता म्हातारीचं वय झालं. अशी म्हातारी फार दिवस मलाही जगू द्यावं वाटत नाही. किती दिवस जगू ठेवायची तिला. म्हणून म्हातारीचं वय झालं आणि म्हातारी आजारी पडली. आजारी पडल्याबरोबर पोरांनी तिला उचललं आणि आपल्या मुळशीसारख्या ठिकाणी दवाखान्यात नेलं. तालुक्याला आपल्या चला म्हणले तिला. म्हातारीला दवाखान्यात घेऊन दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टरने तिला तपासलं. अशी ती नाडी तपासतात ना. आधी जुन्या काळामध्ये अशी नाडी तपासल्या जायची. ओ ऐका, अशी नाडी तपासली. जीभ बाहेर काढा. म्हातारीने जीभ बाहेर काढली. डोळे वाटारा. आणि मग म्हातारीला विचारलं काय होतं तुम्हाला. म्हातारी म्हणली मला कसनुसं होतं. आता कसनुशर कोणती गोळी आहे. गोळीत नाही कसनुशर. म्हातारी विचारलं तरी कसं होतं तुम्हाला. म्हातारी म्हणली मला उचलून फेकितो. आता उचलून फेकिण्यावर कोणती गोळी. म्हणजे कुठं फेकितं. इथंच फेकितं का सप्त्याच्या मंडपात फेकितं. गोळी नाही महाराज त्याच्यावर. हो तिने सांगितलं काही नाही महाराज, मला दुखत आहे, मी आजारी आहे, माझ्याकडे लक्ष द्या. डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टरने सांगितलं बाबा आजार भयान आहे, 4-2 दिवस इथं ठेवावं लागेल, मग आपण पाहू. द्या म्हणले 2 लाख रुपये. घेतले 2 लाख रुपये. 2-4 दिवस म्हातारीला ठेवलं आणि 4थ्या दिवशी पोरांना फोन लावले. महाराज तुमच्या म्हातारीच काही खरं नाही, पटकन पुण्याला न्यावं लागत आहे. पोरांनी गाडी केली. हो धार्मिक पोरं होते. म्हातारीला गाडीत टाकलं आणि म्हातारी पुण्याला नेली. पण पुण्याचे लोक जरा सज्जन होते. त्यांनी पाहिलं आणि डॉक्टरने सांगितलं महाराज तुमची आई जगणं शक्य नाही. प्रत्येक माणसाला आयुष्य आहे. अगदी तुमची आई काही दिवसावर आलेले 2-3 दिवसात मरणार आहे. माणसाचं मरण माणसाला कळतं. माणसाचं मरण माणसाला कळतं. कसं. कानामध्ये 2 बोटं घालायचे. सकाळी सकाळी उठले ऐका, असे कानामध्ये 2 बोटं घालायचे आणि ओम स्वर जर नाही ऐकायला आला, जर ऐकायला आला तर ठीक आणि नाही ऐकायला आला तर आपण जाणार आहोत.